हे बघा काय तोपर्यंत येते का तुम्हाला आश्रय तू काय आलो ना बिल्डर ಮಾಡಿದ್ರು मी महिनाभर आमच्या कस्टमर बघायला आले आणि एक महिनाभर सामान खाली करायचं किती भाडे 50% लोक भाड्यावरती बिल्डर नजर मिळेल खरेदी कमी 40% खरेदी आहे बाकी 60% रूम खाली जाईल 50% टाउनशिप नाही बाकी नाही लिमिट टाउनशिप बरोबर कितीची आहे आपली गाडी 11ची आता किती वाजले 10 मिनिटात 11 पण ते 11 वाजता येईल काय नक्की नाही एसटी महामंडळ आता आम्ही पनवेल स्टँडला आहे आणि आमची 11ची गाडी आहे पण ती 11:15 वाजेपर्यंत येईल 11:15 11:30 वाजेपर्यंत आता चालू आहे पण आम्ही एवढा काही जास्त वेळ नाही झालेला आणि उद्या सकाळी किती वाजेपर्यंत पोहोचणार आपण 7-8 पर्यंत 7-8 पर्यंत 7चा टायमिंग आहे हे बघा काय तोपर्यंत गाडी येईपर्यंत काय बघूया स्ट्रेंजर थिंग्स वेड लावलाय आपल्याला वेड लावलाय स्ट्रेंजर थिंग्स मुंबई पातळी मुंबई पातळी जलमार्गे पातळी आरक्षण प्रवासी गाडी प्रसूती दिसतंय ना वेगळ्या वापरण्याच्या सातारा कोळीगाव शिगा प्रसूती मला आता मी आणि शर्णवने असं कान हात न लावता असंच हलवून दाखवलं आता आमचे हे काय करतात बघा येडी फॅमिली दादाला सांगा तुम्ही फायनली पप्पा भूक लागली पप्पांनी आणलं खाऊ कधी येणार बस आता 11:50 झाले यार मला पण वैताग 50 झाले मग मगाचपासून हेच आहे काय घरी परत नाही का जायच नाही आली आली काय आली खरंच आली चला ना ते अनाऊन्स करतात तिकडे जाऊन विचारूया ना ते पण तेच म्हणणार काय 5-10 मिनिटात येणार तुमच्यासारखंच तुम्ही पण आल्यापासून तेच म्हणाला असं 12 वाजले आम्ही आता बसमध्ये बसलोय ते दोघं इकडे बसले पाठी फायनली आली बस आणि इथे काहीतरी राडा चालू आहे आणि आता इथे जेवायसाठी बस थांबली 20 ते 25 मिनिट थांब आलो त्याला देऊन हॉटेल मिलन पॅलेस असं आहे आणि हे मिलन कोण बोलायचं माहिती आहे आमच्या मिनलताई आहेत ना माझ्या मोठ्या जाऊबाई त्यांना आमची चंदाजी मिलन बोलायची मिनल आहे पण मिलन बोलायचा मला चंदाजीची आठवण आली आज सकाळी केलेला संकल्प आता मोडला ह्यांनी माझा नेहमी असंच करतात मी डाएट करणार म्हटलं की मोमोज आणायचं काय काय आणायचं बाहेरचं किंवा माझं सगळं मोडून जाते
समोसा लय मोठा आहे, पाव लय. हा दिसतंय. आता आम्ही पोहोचलोय रत्नागिरी स्टँड वरती. 8 वाजले. श्रीयू, झोप लागली तुला बसमध्ये? मज्जा आली? हा? मला मम्मीनी सांगितलं होतं की थंडी भरपूर असणार आहे. सॉक्स आणि काय काय स्वेटर आणि हे हँड ग्लोव्ज वगैरे घेऊन जा. खरंच खूप थंडी होती, खूप म्हणजे खूप. एस टीमध्ये एवढी थंडी लागली ना, फार कुडकुडून गेलो आम्ही. पार्श्व भागाला तर मुंग्या आल्या, मुंग्या. इथे बुकिंग आहे, पण आमचं 11चं टायमिंग आहे. तर आता आम्ही लवकर आलोय, तर त्यांनी सांगितलं 1 तासाभरात देतो म्हणून रूम. त्यावरपर्यंत आम्ही बसलो इथे. नाश्ता आला आहे, नाश्ता. तुला इडली खायची? खा. कॉफी पित आहेत आणि मी ब्लॅक कॉफी शायनिंग मारायला. आता आम्हाला अजून वेळ आहे रूम मिळायसाठी, तर आमचे मिस्टर आम्हाला फिरवत आहेत तिकडे. हां, तुम्ही नुसते घरच घ्या. लालपरी मांडवी बीचवर आले आम्ही. मांडवी बीच हॉटेलपासून थोड्याच अंतरावरती आहे. हॉटेल प्रभात की प्रभा, हॉटेल प्रभा नाव आहे. ते आपलं एस टी स्टँड आहे ना, तिथून पण जवळ आहे. आम्ही चालतच आलो हॉटेलवर, आणि हॉटेलपासून हा बीच पण जवळ आहे. 10 मिनिटाच्या अंतरावर. वा, मस्त आहे, एकदम भारी. दादा का बसला तिकडे? गेटवे ऑफ रत्नागिरी. गेटवे ऑफ रत्नागिरी. श्रीयू कसा आहे? तिकडे लाईट हाऊस आहे. हा, अक्षरले भारी यांचं दाखवतो, थांबा तुम्हाला. आता घाणेरडं का? लय शायनिंग मारतायचं बघा तिथे. आल्या आल्या खेळणीच काढली सा. कशी वाटली रूम? हॅपी हॅपी आहे तुम्ही? थँक्यू पप्पा बोला.
हम्म.